प्रभूची स्तुती असो. आज आपण खूप जास्त इम्पॉर्टंट विषयावर बोलणार आहोत आणि तो आहे डिप्रेशन. अ, मला माहीत नाही, पण पवित्र आत्म्याने मला खूप इन्स्पायर केलं आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि मला असं वाटतं, की कोविडनंतर बऱ्याच लोकांना मानसिक आजारपण झाले आहे आणि या गोष्टी त्यांच्या बाकी सगळ्या क्षेत्रांमध्ये दिसून येतात. म्हणजे कामावर गेलं तर कामावर काम करण्यासाठी मन नाही लागणं किंवा कॉन्सन्ट्रेशन नाही असणं, डोक्यात काहीच गोष्टी घुसत नाहीये, रात्री नीट झोप येत नाहीये, दिवसभर असं एक वेगळंच काहीतरी वाटत असतं आणि समजत नाही की हे एक्झॅक्टली काय आहे. कुणाला मन मोकळं करण्यासाठी कोणताही व्यक्ती नाहीये जो आपल्याला समजून घेऊ शकतो किंवा आपण अशा एकट्या ठिकाणी राहत आहोत किंवा आपण लोकांमध्ये राहत आहोत, आपल्या चांगल्या फॅमिलीसोबत आहोत, तरी आपली फॅमिली आपल्या आपल्या गोष्टींमध्ये बिझी आहे म्हणून आपल्याला समजत नाहीये की आपण त्यांना काय बोललं पाहिजे नक्की. आणि खूप जास्त कॉमन झालं आहे डिप्रेशन. आणि आपण आता काय केलं पाहिजे आणि काय करू शकतो? तर सगळ्यात इम्पॉर्टंट असं आहे की जे विश्वासू लोकं आहेत, जे प्रभूमध्ये विश्वास करतायत, त्यांना मला पहिलं सांगायचं आहे की त्यांच्यासाठी का कठीण होत आहे? कारण प्रभूमध्ये जे आपला विश्वास असतो, तेव्हा आपल्याला माहीत आहे की काय गोष्ट पाप आहे, काय गोष्ट पाप नाही आहे. आणि अशा वेळेस आपण बाहेर जात नाही लोकांमध्ये, कारण कुठेतरी लोकं सगळे आपल्याला स्वतःला डिस्ट्रॅक्ट करत आहे आणि भरपूर असं वातावरण झालं आहे ज्याच्यात पाप खूपच कॉमन झालं आहे. आणि म्हणून असे लोकं कुठे-कुठे नाही बोलल्यावर आपण एक स्वतःला एका अशा प्लेसमध्ये बघतो, की आपल्याला कम्युनिकेट करायला कोण नाही. कारण आपल्याला गॉसिप करायचं नाहीये, आपल्याला कोणत्या व्यसनात जायचं नाहीये. मग कुठेतरी एकटेपणा येऊ शकतो आणि मग असे विश्वासू लोकं, जी प्रभूवर विश्वास पकडून चालले आहेत, त्यांनाही खूप जास्त एकटं वाटत असेल. कारण का कुठेतरी जगामध्ये प्रभू बोललेले, की ते जग तुम्हाला हेट करणार, तुम्हाला तुमचा द्वेष करणार, कारण त्यांनी माझा द्वेष केला आहे. आणि म्हणून तुम्हाला एकटं वाटू शकतं. आणि अशा वेळेस खूप गरजेचं आहे, की आपण आपली प्रार्थना सोडली नाही पाहिजे. कारण फक्त आपला विश्वास जो आहे, तो आपल्याला बऱ्याच गोष्टीतून बाहेर काढू शकतो. म्हणून प्रभूवर विश्वास करणं तुम्ही सोडून देऊ नका. प्रार्थना करणं सोडून देऊ नका. हे आजारपण सुद्धा प्रभू आपल्या वेळेनुसार नक्कीच बरे करतील. पण आपण आपल्या विश्वासात ठाम राहिलं पाहिजे. कारण आधीचे जे संत लोकं होते, त्यांना त्यांच्या विश्वासासाठी बऱ्याच कठीण प्रसंगातून जावं लागत होतं आणि आपल्याला यावेळेस वेगळे कठीण प्रसंग आहे, ज्याच्या थ्रू जावं लागत आहे. पण तरीही आपण आपल्या विश्वासामध्ये ठाम राहून प्रभूच्या अ, पुनरुत्थानावर, प्रभूच्या रेझरेक्शनवर आपला होप आहे आणि त्या होपमुळे आपण कितीही निराश झालो तरी आपण परत उठून परत आपण प्रभूची इच्छा करण्यासाठी आपला दिवस सुरू करूया. त्याच प्रकारे आपण बघतो, की बाकी पण जे लोकं आहेत त्यांना खूप डिप्रेस फील होत आहे. कारण तुम्ही मनामध्ये सकाळी-सकाळी जे संकल्प केले आहे, की हे करायचंय, ते करायचंय. पण जसं तुम्ही मोबाईलमध्ये जाता, सोशल मीडियामध्ये जाता, तुम्ही त्या गोष्टींचा तुम्हाला विसर पडतो आणि विसर पडल्यामुळे तुम्हाला माहीतच नाही, की तुम्हाला काय करायचं होतं. अशा प्रकारे आपण मोबाईलचा वापर थोडा कमी करू शकतो का, हे आपण पाहूया. कारण काय होतं, की आपल्या मनामध्ये आपण एवढं डेटा ट्रॅफिक टाकलं आहे, एवढं चालू आहे, की ज्या जुन्या गोष्टी आहेत, ज्या आपण अभ्यास केला आहे विश्वासाबद्दल किंवा चांगल्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामधून निघून जात आहे आणि डिलीट होत आहेत. अजून आपल्याला आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे, की आपल्याला पुरेशी झोप मिळते का? आपण प्रॉपर खाणं-पिणं करतोय का? आणि प्लस आपण थोडा वॉक करतोय का? आपल्याला थोडी पर्सनल टाईम मिळतोय का स्वतःसाठी? कारण ते थोडासा वेळ स्वतःसाठी काढून आणि प्रेयर करून आणि बोलतात ना, आपण आपलं मन मोकळं करून आपल्याला कोणीतरी एक व्यक्ती पण मिळाला ज्याच्यासमोर आपण आपलं मन मोकळं करू शकतो, तर आपल्याला खूप जास्त बरं वाटेल आणि नंतर प्रभू तर आपल्या वेळेनुसार आपल्याला बरं करतील. पण हा काळ आहे, या काळामध्ये आपण जर का काहीही निर्णय घेतले, तर ते निर्णय आपल्यासाठी योग्य असतील की चुकीचे हे आपल्याला सांगता येत नाही. कारण का आपल्याला कशातही उत्साह लागत नाहीये. म्हणून कधी-कधी आपण प्रार्थना केली तरी प्रभू उत्तर देत नाहीये, कारण हा काळ जो कोरोना नंतरचा आहे, हा वेगळा काळ आहे. म्हणून आपण आधीसारखं सगळं एक्सपेक्ट नाही करू शकत. म्हणून आपल्याला एक्सेप्ट करून जायचं आहे
स्वीकार करून चालायचं आहे, की हा काळच वेगळा आहे. तर या काळामध्ये बऱ्याच गोष्टी वेगळ्या होणार आहेत. त्या आधीसारख्या आपण एक्सपेक्ट केल्या, की असं का नाही होत आहे आणि तसं का नाही होत आहे, तर ते नाही होणार. आणि म्हणून आपल्याला स्वतःला वेळ दिला पाहिजे, की आपण बरं होण्यासाठी आणि दुसरे आपल्या आजूबाजूची लोकं आहेत त्यांनाही थोडा वेळ दिला पाहिजे आणि आपण प्रेयरमध्ये राहायला पाहिजे. होप इन रेझरेक्शन आपल्या पुनरुत्थानावरती जो विश्वास आहे, अनंत जीवनावर, तो कायम असला, की आपण या याच्यातून निघू शकतो. आणि दुसरं आहे, की आपण खचून नाही जायला पाहिजे. बरेच लोकं चालले आहे. तुम्ही एकटे नाही आहे आणि म्हणून स्वतःवरती असं करू नका, की मलाच का असं होतंय? मीच का अशी आहे? मला का हे होतंय? असं काही नाहीये. सगळे लोकं थोड्या-थोड्या प्रमाणातून कुठे ना कुठे मेंटली डिस्टर्ब्ड आहेत, त्रासातून चालले आहे, वेदनाद्वारे चालले आहे आणि तुम्ही एकटे नाही आहे. प्रभू तुमच्या सोबत आहे आणि प्रभू तुमच्यावरती भरपूर प्रेम करतात आणि त्यांची दया तुमच्यावर भरपूर आहे. आणि हे प्रभू येशूनीच मला सांगितलं आहे, की मी तुम्हाला हे बोलावं. त्यांनी पवित्र आत्म्याद्वारे हा मेसेज दिला आहे. म्हणजे प्रभूला सगळं ठाऊक आहे. म्हणून आपण घाबरलं नाही पाहिजे. भीती ठेवू नका आणि प्रभूवर विश्वास ठेवा. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय-बाय.